आज सकाळी छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. कसं पाहता त्यांच्या या भेटीकडे? हे काय आता सिल्वर रोग म्हणजे काय आहे? त्यांचं घर आहे शरद पवारांचं. हो आता त्याला मी काय करू? ते भेट झालं त्याचं आता मला काय सांगता येते काहून भेटलाय काय झालं त्याच्याबद्दल मी काय सांगणार, कारण राजकारण माझा अजेंडाच नाही आहे. पाटील, शरद पवारांना छगन भुजबळ यांनी जाणीव करून दिली की साहेब तुम्हीच ओबीसी आरक्षण दिला होता आणि आज फार विस्फोटक परिस्थिती झाली आहे, तुम्ही मध्यस्थी करा. तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला आले नव्हते, आता इथून पुढे तुम्ही मध्यस्थी करा कारण मराठा आणि ओबीसीमध्ये फार विस्फोटक परिस्थिती झाली, असं विधान भुजबळांनी केलं आहे. स्फोटक परिस्थितीच त्यानेच केली ना, दुसरी कोणी केली? कोयत्याची भाषा तर त्यानेच वापरली, इथं आंबडला येऊन हातापाय तोडण्याची भाषा त्यानेच वापरली. आता काही ओबीसीचे नेते हाताखाली धरून त्यांच्यात आणि आमच्यात वाद लावा लागला. ते बी कुकरिया, कुठं कोयती, कुठं कत्त्या अशी भाषा वापरायला लावायला लागला. स्फोटक परिस्थिती तर त्यानेच केली. गोरगरीब ओबीसी पुरे संपले पाहिजेत, हाच त्याचा उद्देश आहे. आणि काय कोणाला सांगून काय उपयोग आहे? कोणाला सांगितलं काय आणि काय झालं काय? ते ज्याला मोठं करण ना त्याला त्याच्याशी बेमानी करतं. खास बेमान माणूस येतो. त्याच्या तोंडात किती हात घाला कोरडाच निघणार, कितीही द्या त्याला. फडणवीस साहेबांनी त्याला मंत्रिपद दिलं, इकडे घेतलं, जेलमधून जाण्यापासून वाचिलं फडणवीस साहेबांनी त्याला. तरी ते पाठीमाग किती भयानक बेकार बोललं होतं. कुठं मोदींनी का 420चा नारा आमकं तमकं म्हणजे खूप बोललं होतं ते. म्हणजे जिथं खातं ना तिथंच हागत होती. त्याला पहिल्यापासून घाण सवय होती. शिवसेनेचं खाल्लं, ते शिवसेना मोडून टाकली, तिथं खाल्लं. शरद पवारांनी आरक्षण दिलं, शरद पवार साहेबांनी त्यांचा बी कार्यक्रम वाजविला. म्हणजे ते लयच बेमान आहे ते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह नजीर खान, TV9 मराठी, अंतरवेली सराटी, जालना. तर भुजबळ बेईमान आहेत, बेईमान माणूस असं जरांगे पाटलांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांनी सकाळी भेट घेतलेली होती शरद पवार आणि त्याच्यावरच ही जरांगेंची प्रतिक्रिया.